नमस्कार। आज मी तुम्हाला आमचूर पावडर बनवून दाखवणार आहे। हे बघा, हे कच्ची कैरी घेऊन आली आहे। 1 किलो कैरी आहे। आता मी ती सोलून घेते। हे बघा, अशी सोलून घेतली आहे कैरी। आता अशी किसून घ्यायची। हवं तर आपण सुरीने कापू शकता। हे बघा, पण असं लवकर सुकणार आहे। हे बघा, आता सर्व कैरी किसून झालेली आहे। आता ही आपल्याला ना 2-3 दिवस चांगली सुकून द्यायला, कारण तिच्यात पाणी राहता कामा नये। आणि हे त्यांच्या ज्या पारंब्या राहिल्यात ना किसलेले, हे आपण सुकवून आपण जेव्हा डाळ वगैरे बनवतो तेव्हा ही एक एक घालायची, कारण मग डाळीला छान अशी चव येते। आता हे आपण 3 दिवस सुकूया। 2-3 दिवस, जसं आपण बघायचं किती सुकतात ते, उन्हावर असते ते। हे बघा, आता ही कैरी पूर्ण चांगली सुकलेली आहे। आता मिक्सरला वाटून घेऊया, एकदम पावडर करायची। हे बघा, आता आपण मिक्सरला वाटून घेतले। आता चाळून घेऊया। चांगली सुकली ना तर चांगली वाटली जाते। हे बघा, आता हे राहिलं ना, आपण असं करून राहील ते नंतर जास्त असलं ना तर वाटून घ्यायचं। तर हे असं चाळून घेतली आहे। आणि अशी काचेची कोणतीही बॉटल असू द्या, ती स्वच्छ काचेच्याच बॉटलमध्ये ठेवायचं, कोणती पण असू द्या। आता हे बघा, असं याच्यामध्ये मी आता भरून ठेवते। हे बघा, आता ही मी आमचूर पावडर भरून ठेवलेली आहे बरणीमध्ये। आता ते आपण बंद करून ठेवू। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा। धन्यवाद। आणि बनवून सुद्धा बघा आणि मग कमेंट्स करा।